नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही तर पाहिलेला साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे तो सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा इंच इतकं वरती पाणी ठेवून 8 तासाकरता भिजत ठेवायचं किंवा रात्रभरासाठी ठेवलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी साबुदाणा आपण साईडला ठेवून देणार. आता पाणी तर टाकलेलं आहे, आपण झाकण ठेवलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत. अर्धा किलो इतके हे बटाटे आहेत आणि ते आता कुकरला आपण त्याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. बटाटे जे आहेत ते पूर्ण टाकलेले आहेत. मोठा बटाटा जो आहे तो आपण कट करून टाकलेला आहे. तर 3 शिट्ट्या करण्यासाठी आपण बटाटे जे आहेत ते गॅसवरती आता ठेवून घेणार आहोत. आता 3 शिट्ट्या करून झालेल्या आहेत. आपण बटाटा जो आहे तो किसून घेणार आहोत. छोट्याच किसणीने किसून घ्या. मोठ्या किसणीने किसलं तर गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे जो आपण पदार्थ बनवत आहोत त्यामध्ये अडकू शकतो. त्यामुळे आपल्याला किसूनच घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व बटाटे आपण सुरुवातीला किसून घेणार आहोत. बटाटा किसून झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 मिरच्या आपण मिक्सरला काढून घेतलेल्या आहेत आणि ते टाकून द्यायचे. आता मिरच्या टाकून झाले की आपण जो साबुदाणा भिजत ठेवलेला होता तो साबुदाणा छान भिजलेला आहे, मऊसर झालेला आहे. ते सुद्धा आता आपण ह्यात टाकलेलं आहे. आता सर्व जिन्नस जे आहे ते आपले टाकून झालेले आहेत. आपण शिजवून सुद्धा टाकलेला आहे अगोदरच. त्याचा व्हिडिओ जो आहे तो स्किप झालेला आहे. आता व्यवस्थित आपण ह्या ठिकाणी मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झालं की आता ह्याच्या आपल्या चकल्या बनवून घ्यायचे. बटाटा आणि साबुदाण्याची चकली अगदी परफेक्ट छान बनवून तयार होते. आपण ह्या ठिकाणी अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायचे. उपवासासाठी आपण वर्षभरासाठी ह्या चकल्या स्टोर करून ठेवू शकतो. अगदी पटकन सहज कोणालाही बनवता येणाऱ्या सोप्या पद्धतीने ह्या चकल्या आपण बनवलेल्या आहेत. बिलकुल ह्या चकल्या बिघडत नाही. आता सर्व चकल्या तर आपल्या बनवून झालेल्या आहेत. मी घरातच बनवलेल्या आहेत. पण नंतर मी जे आहेत चकल्या या उन्हाला 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला वाळवून घेणार आहे. या चकल्या इतक्या सोप्या आहेत की सहज कोणीही बनवू शकते. आता अशा पद्धतीने चकल्या तर सर्व बनवून घेतलेल्या आहेत. जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी आपण घरातच ज्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत त्या आता उन्हाला 1 दिवसाकरता कडकडीत वाळवून सुद्धा घेतलेल्या आहेत. अगदी मस्त अशा कडकडीत कुरकुरीत वाळलेल्या आहेत. आता ह्या चकल्या ज्या आहेत त्या आपल्याला तळून पाहायचे. चकल्या तळण्यासाठी थोडा वेळ लागतो. आपण तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि चकल्या आपण तळून सुद्धा घेतलेल्या आहेत. अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या चकल्या ज्या आहेत तळून झालेल्या आहेत. अगदी खुसखुशीत कुरकुरीत चकल्या स्टोर करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला पुढे चकली तोडून सुद्धा दाखवेन की किती खुसखुशीत झाली आहे. अशा पद्धतीने आपल्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या बनून तयार झालेत. अगदी कुरकुरीत खुसखुशीत ठिसूळ अशा आपल्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. थोडा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेन सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. काय काम आहे?